मा इंटी बंगारम 2 तास 34 मिनिटांच्या रन टाइमसह खूप दिवसांनी समंथा मुख्य भूमिकेत थिएटरमध्ये परतली आहे. अलीकडच्या काळात मला मनापासून आवडलेला एखादा ट्रेलर असेल तर तो म्हणजे मा इंटी बंगारमचा ट्रेलर. ओ बेबीच्या दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी आणि समंथा एकत्र असल्यानं सिनेमा चांगलाच असेल याची मला खात्री होती. सिनेमा पाहिल्यावर मला असं वाटलं की याचा जो पहिला 1 तास आहे म्हणजे जो फर्स्ट हाफ आहे तो तर जबरदस्त आहे. इतका छान की वाटलं आजच्या काळातही इतका सुंदर क्लीन फॅमिली ड्रामा बनू शकतो का. बाकी सिनेमा पण असाच असता तर किती बरं झालं असतं असं मला वाटलं. मी हा विचार करत असतानाच इंटरव्हल जवळ फ्लॅशबॅक सुरू झाला आणि सिनेमाचा वेग मंदावला. तरीही इंटरव्हल पर्यंत फर्स्ट हाफ छान आहे असं समाधान मिळालं. फॅमिली ऑडियन्स सुद्धा आनंदाने पाहू शकतील असा हा भाग आहे. आता सेकंड हाफ मध्ये ते व्हायरल झालेलं गाणं आणि सस्पेन्स असलेला तो बस सीन, क्लायमॅक्सची फाईट वगळता सेकंड हाफ खूपच डल आहे. या सगळ्याचा विचार केला तर हा सिनेमा एकदा बघण्यासारखा आहे असं मला वाटतं. आणि ज्यांना फॅमिली सिनेमे आवडतात त्यांना हा इतरांपेक्षा जास्त आवडू शकतो. ही गोष्ट साधारण 1990च्या दशकातली आहे. तेव्हा लँडलाईन फोन वापरले जायचे आणि मागे NTR सरांचे कटआउट दिसायचे. तर हिरो घरच्यांच्या विरोधात जाऊन हिरोईनशी लग्न करतो आणि लांब राहतो. काही महिन्यांनंतर तो हिरोईनला घेऊन बल्लवरम नावाच्या आपल्या गावी परत येतो. मग घरच्यांनी त्यांना कसं स्वीकारलं, हिरोने नक्की कोणाशी लग्न केलं आणि नेमकं काय घडलं, हीच या सिनेमाची स्टोरी आहे. प्लस पॉइंट्स बद्दल बोलायचं तर स्टोरी एकदम नॉर्मल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर बाग मूवी स्टाईल मध्ये फिमेल व्हर्जन असलेली ही एक सिंपल स्क्रिप्ट आहे. पण फर्स्ट हाफ मध्ये फॅमिली फन एलिमेंट्स खूप छान पद्धतीने दाखवलेत. आणि समंथा मॅडमचं मेंटेनन्स तर खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्या तिसच्या नाही तर विशीतल्या तरुणीसारख्या दिसतात. ऍक्शन सीन्स मर्यादित असले तरी ते खूप प्रभावी आहेत आणि समंथा मॅडमने खूप छान परफॉर्म केलंय. त्यांच्या तोंडी असलेले फिमेल ओरिएंटेड डायलॉग सुद्धा खूप अर्थपूर्ण आणि जबरदस्त आहेत. फर्स्ट हाफ मधील काही सीन्स तर असे आहेत की वाटतं ट्रेलरची सुरुवात याच सीनने व्हायला हवी होती किंवा या सीनने सुद्धा. असे अनेक सीन्स आहेत जे उत्तम एलिव्हेशनसह येतात. बऱ्याच दिवसांनी असं वाटलं की इतर कॅरेक्टर्स फक्त नावापुरते नसून प्रत्येकाची भूमिका खूप सपोर्टिंग आणि महत्वाची आहे. त्यामुळे फॅमिली ऑडियन्स फर्स्ट हाफशी जास्त कनेक्ट होईल. आणि ज्यांनी खरंच सरप्राईज केलंय ते म्हणजे म्युझिक डायरेक्टर संतोष नारायणन सर. म्युझिक खूपच रिफ्रेशिंग आहे. फर्स्ट हाफ मध्ये प्रत्येक सीन नुसार त्यांनी दिलेलं म्युझिक सिनेमाला खूप मदत करतं. सिनेमॅटोग्राफी सुद्धा उत्तम आहे. मायनस पॉइंट्स बद्दल बोलायचं झाल्यास इंटरव्हल पूर्वी एक फ्लॅशबॅक सुरू होतो आणि नंतर फॅमिली ड्रामा ऍक्शन ड्रामा मध्ये बदलतो. तिथून सिनेमा फर्स्ट हाफच्या तुलनेत खूपच स्लो होतो. फ्लॅशबॅक कदाचित अजून स्ट्रॉंग असेल. मुळात हिरो आणि हिरोईनची ओळख कशी झाली, त्यात काही ट्विस्ट असेल का, अशा काही गोष्टींची मी अपेक्षा केली होती. कारण फर्स्ट हाफ इतका एंगेजिंग पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की ते हे सर्व डिटेलिंग नक्कीच प्रोव्हाइड करतील. पण तसं काही झालं नाही. सेकंड हाफ ज्या पद्धतीने चालवला त्यावरून स्क्रिप्ट तशीच संपवायला हवी होती हे कंक्लुजन मी मान्य करतो. पण फर्स्ट हाफ मध्ये स्टोरी रुटीन असूनही लहान भिंती मोठ्या भिंती असे एलिमेंट्स ऍड करून त्यांनी तो खूपच एंटरटेनिंग बनवला होता. सेकंड हाफ जर तसाच बनवला असता तर अजून चांगलं झालं असतं. पण विलनचं हिरोईन सोबत खेळणं या गोष्टी खूप नॉर्मल आणि प्रेडिक्टेबल वाटल्या आणि काही ठिकाणी विलनच्या डबिंग मध्ये लिपसिंग सुद्धा नव्हता. तर शेवटी या मूवीचा वर्डिक्ट असा आहे की फॅमिली ऑडियन्सला ही मूवी नक्कीच आवडेल. मला तर फर्स्ट हाफ खूप आवडला. तो एका वेगवान गतीने पुढे गेला. सेकंड हाफ काही ठिकाणी चांगला आहे तर काही ठिकाणी थोडा डल वाटला. चांगला फर्स्ट हाफ पण सेकंड हाफ ऍव्हरेज होता. माझं रेटिंग आहे 5 पैकी 3. अधिक रिव्ह्यूज साठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.